स्वामी समर्थ. ज्या वेळेला आपण जपतप साधना करतो किंवा एखादं मंत्र जाप करतो, पोथी वाचन करतो, त्यावेळेला आपल्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होत असतं. जे ते वलय असतं त्याला आपण सुरक्षा कवच म्हणजे दैविक सुरक्षा कवच असं आपण म्हणतो, जे आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं. पण मग आता तो दैवी शक्तीचा वापर आपल्या अवतीभोवती आहे हे आपण आता कसं ओळखायचं, तर तेच आता मी सांगणार आहे इथे. आता ज्यावेळी आपण देवाच्या समोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ असते, म्हणजे ती डावीकडे किंवा उजवीकडे न हलता ती सरळ रेषेत वरती वाढत जाते. तेव्हा समजून जायचं की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरते आहे. 2. ज्यावेळेला आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करतो त्यावेळेला अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल, सुखद अनुभूती होत असेल, तर समजायचे की दैविक शक्ती तुमच्या जवळपासच आहे. 3. म्हणजे दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात दर्शनासाठी गेले असता आणि तेथून घरी आल्यानंतर काहीतरी शुभ संकेत भेटतात. 4. म्हणजे शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यानंतर आपल्या मनातले वाईट विचार, क्रोध, भय, चिंता हे सारं काही नाहीसं होतं आणि मनाला एक सुखद अनुभूती मिळते आणि मन अतिशय हलकं होतं, पूर्णतः हलकं होतं, प्रसन्न होतं. 5. म्हणजे ज्या वेळेला आपण देवाच्या समोर एकांतात ध्यान करत असतो, एकांत म्हणजे इतर कोणीही नाही, फक्त देव आणि आपण, त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो. त्यावेळी समजून जायचं की देव आपल्या भेटायला आलेला आहे, आपल्याला भेटण्यासाठी तो आलाय व तो अदृश्य अवस्थेत आहे. यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा वास येतो. स्वामी महाराजांचे जे ध्यान करतात त्यांना बकुळीच्या फुलांचा वास येतो आणि शिवशंकर यांचे जे ध्यान करतात त्यांना पारिजातकाच्या फुलांचा वास येतो. भगवान विष्णू व त्यांच्या अवतारांपैकी कोणाचेही ध्यान केले असता चंदनाचा वास येतो. देवीची जर उपासना करत असाल तर मोगरा किंवा माळीच्या फुलांचा वास येतो. 6. म्हणजे शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करते वेळी किंवा जल अर्पण करते वेळी अचानक जर साप दिसला तर हा सुद्धा एक दैविक अनुभव आहे. 7. म्हणजे ज्या स्त्रिया घरामध्ये देवीचा घट ठेवतात, त्याची मनोभावेने पूजा करतात, त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेल्या सुवासिनी बाईचे दर्शन होते. ती बाई त्या स्त्रीला योग्य तो मार्ग दाखवते. 8. म्हणजे जे दत्तगुरूंची भक्ती करतात किंवा दत्तगुरूंच्या चरित्राचे पारायण करतात ते जेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपतात त्यावेळी त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात. यामध्ये काही ना काही स्वप्नांमध्ये देवाची अनुभूती होते. 9. म्हणजे ज्यांना स्वप्नामध्ये ढोपरापर्यंत धोती, एका हातात कमंडलू, कपाळावर भस्म, पायात पादुका, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या वृद्ध व्यक्ती दिसत असेल तर त्याने समजून जावे की तो देव आहे आणि तो तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलेला आहे, अथवा पूर्वजन्मीच्या किंवा त्याहूनही आधीच्या जन्मी ते तुमचे गुरु असतील असे तुम्ही समजून जावे. 10. म्हणजे जे दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात, पठण करतात किंवा दर मंगळवारी सिद्धकुंजिका स्तोत्र वाचतात, अशा देवी भक्तींना स्वप्नामध्ये हिरव्या साडीत म्हणजेच हिरवी साडी नेसलेली स्त्री
पण तिचे मुख दिसत नाही आणि शरीरही दिसत नाही. सर्वत्र काळा रंग दिसतो. हात पाय दिसत नाहीत. कान नाक डोळे काहीही दिसत नाही. फक्त अदृश्यच दिसतं. त्यांच्या गळ्यात मोठे चकाकते मंगळसूत्र, केसात आंबाडा व त्यावर वेणी, तसेच कपाळावर लाल भस्म किंवा लाल कुंकवाचा गोलाकार लेप, अशा 9 ते 10 स्त्रियांचे दर्शन होते. ह्या स्त्रिया मोठ्या चौरंगासारख्या पाटावर बसलेल्या असतात. काहींच्या मते यांना देवींचे बया असे सुद्धा म्हणतात. 11 म्हणजे ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घरचे देव म्हणजेच मूळ देव दिसतात, त्यांनी समजून जावं की तुम्हाला मूळ देव हाक मारत आहेत, तुम्हाला ते बोलावत आहेत. 12 म्हणजे जे कुलदेवीचे वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाहीत, अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुवासीन स्त्री तिला अचानक भेटायला येते आणि चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असे सांगते. त्यावेळी ती कुलदेवी त्या तिच्या मुखातून बोलते आहे असं समजावं आणि कुलदेवीची ओटी आपण भरायला त्यानंतर हवी. 13 म्हणजे ज्या घरात मूळदेव असतो त्या घरात उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो. तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता आणि शांतता जाणवते. अशा घरात देवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते. या घरामध्ये दैवत्व असतं. 14 म्हणजे शिर्डी, गाणगापूर, नृसिंहवाडी, अक्कलकोट, शेगाव यासारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही ना काही अडचणी येतात. त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी धावून येतो आणि मार्ग मोकळे करतो, अशी काही ना काही अनुभूती येते. तेव्हाही दैवत्व पाठीशी उभे असते. 15 म्हणजे घरातल्या व्यक्तीला अंगात जर ताप आला तर ताप उतरत नसेल तर गाणगापूरचं भस्म, खंडोबाचा भंडारा म्हणजेच हळद आणि ज्योतिबाचा भंडारा म्हणजे लाल गुलाल, काळूबाईचा अंगारा महादेवाचे भस्म यापैकी काहीही आजारी माणसाला अंगाला, हाताला, पायाला लावले असता अंगातील ताप शरीराबाहेर निघून जातो. मोठ्या प्रमाणात घाम सुटतो आणि आजारी व्यक्तीला चांगलाच आराम मिळतो. त्यावर लवकर तो बरा होतो. तेव्हा याच्यातनं देवाचे खरे सत्व दिसून येते. 16 म्हणजे आज देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात. काही मंदिरात देवाच्या 2 भुवयांच्या वरच्या बाजूला तांदळाचा किंवा गव्हाचा डावा व उजवा असे 2 गोटे लावले जातात. देवासमोर विचारणा केली जाते. जर का सकारात्मक असेल तर उजव्या आणि नकारात्मक असेल तर डाव्या बाजूला गोटा पडतो. काही ठिकाणी फुलांचा वापरही होतो. हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पाहायला मिळतो. यामध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते. अनेकांना यांचे चांगलेच अनुभव आलेले आहेत. 17 म्हणजे लहान बाळ ज्यावेळी हसत खेळत काहीतरी इशारा करत असते तर त्यावेळेला समजून जावे की इथे दैवी शक्ती वावरत आहे. कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते आणि ती समजून घेणे हे त्याच्या विचाराच्या पलीकडे असते. 18 म्हणजे रस्त्यावरून किंवा आडवाटेवरून जाताना अचानक लख्ख प्रकाश डोळ्यासमोर येणे व आपण आपले डोळे दोन्ही हातांनी झाकून घेणे व नंतर हळूच डोळे उघडून पाहिले असता तो लख्ख प्रकाश गायब होतो असं दिसतं. त्यावेळेला आपल्या मनात विचार करतो की काय असेल, तर हा सुद्धा एक दैवी संकेत आणि अनुभूती असते. 19 म्हणजे जी व्यक्ती संकटाच्या पेचात सापडलेली असते व आज तरी आपले काम होईल का
किंवा ऑफिसमध्ये आज आपल्या बाजूनी साहेबांची ओरड पडेल या भीतीपोटी घरातनं बाहेर पडावे की नाही असा जेव्हा त्याच्या मनात भयभीत प्रश्न उभा राहतो, तेव्हा ह्या व्यक्तीने गळ्यात वैजयंती माळाची माळ धारण करावी. म्हणजे कामासाठी घराबाहेर पडलेले असता त्यांच्या सगळ्या अडचणी शिथिल होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात आणि हळूहळू मन हलके होत जाते. आणि ही सुद्धा देवाचीच कृपा आहे. 20 म्हणजे ज्या घरातील व्यक्ती आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर त्यांच्या घरातल्यांच्या गळ्याखाली अन्नाचा एकही घास जात नाही किंवा रात्री झोपसुद्धा त्यांना येत नाही. उद्या काय रिपोर्ट येईल ह्याकडे त्यांचे डोळे लागलेले असतात आणि त्यामुळे त्यांना सतत भीती सतावत असते. तर अशा वेळी देवाच्या समोर नारळ ठेवायचा, गाऱ्हाणे सांगायचे आणि असं असताना काहींना याचा चांगला सकारात्मक अनुभव आलेला आहे. देवाचे सत्व आजही या कलियुगात आहे. देव आजही उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही. तो फक्त मी आहे तुझ्या आजूबाजूला ह्याची चाहूल देतो. म्हणून देवावर श्रद्धा ठेवून तुम्हाला अशा प्रकारची दैवी शक्तीचा अनुभव एकदा तरी होईलच. तुम्ही हे नीट नोटीस करून बघा आणि तुम्हाला असे अनुभव आले तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ.